नमस्कार मंडळी, आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे मसालेदार कोळंबी मसाला म्हणजेच कोळंबी मसाला। एकदा तुम्ही हे ट्राय करून बघा, एवढी भारी बनते ना। आणि त्याच्यामध्ये कोकम टाकल्यामुळे आंबट तिखट असा त्याला चव येतो, तर एवढी भारी चव येते, तोंडाला चव नसली तर ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करा। चला मग सुरुवात करूया। तर यासाठी मी इथे मोठी कोळंबी घेतलेली आहे, अर्धा किलो। साफ करण्याच्या अगोदर ही जास्त होती, पण साफ केल्यानंतर ही एवढीची झाली। ॲक्च्युली याच्यावरती जे काळी तार असते ना, ती पण तार काढून टाकते। आणि मग ह्याला आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे, 3-4 वेळा तरी स्वच्छ धुवून काढायचं। आणि मग ह्याच्यामध्ये आपले जे घरचे मसाले आहेत ना, लाल तिखट, हळद पावडर, धणा पावडर आणि थोडंसं आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। आणि हे असं मिक्स करून थोडं 2 मिनटं असं साईडला ठेवायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ते कोळंबीला पूर्ण मसाला असं लागला पाहिजे। आता इथे आपण वाटण्याची तयारी करूया। तर वाटण्यासाठी मी इथे 1 कांदा घेतलेला आहे असं, आणि मग त्याच्यामध्ये लसणाच्या काही 10-12 अशा पाकळ्या टाकलेल्या आहेत, थोडा अद्रकचा तुकडा टाकलेला आहे, आणि तिखटप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये मिरच्या घ्यायच्या आहेत, हिरव्या मिरच्या, आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आणि याच्यामध्ये मी टॅमॅटो पण घेतलेला आहे 1 मोठा। आणि आता ह्याची आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे। आता मी गॅसवरती इथे पॅन ठेवलेला आहे, आणि पॅन तापल्यानंतर मी इथे 3 टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे, आणि थोडंसं असं म्हणजे राई टाकलेलं आहे 1 टेबलस्पून। जर तुम्हाला नाही आवडत असेल राई तर स्किप करू शकता। आणि कढीपत्त्याची काही पानं घेतलेलं, मग आपल्याला याच्यामध्ये वाटण टाकायचं आहे। वाटण टाकल्यानंतर थोडंसं हलवून घेऊया, आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपले मसाले आहेत ते टाकायचे, म्हणजे लाल तिखट, हळद पावडर, धणा पावडर, जिरा पावडर, आणि थोडंसं गरम मसाला, आणि थोडंसं जे आपली जिरा पावडर असते ना, ती टाकायची। आता हे व्यवस्थित सगळं मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत, तेलामध्ये असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आणि मग ह्याच्यामध्ये जे वाटण वाटलेलं आहे ना, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी आपल्याला थोडंसं असं टाकायचं आहे। आणि मग आता हे थोडंसं आपल्याला झाकण लावून 2 मिनटासाठी तरी ठेवायचं आहे। आणि 2 मिनटानंतर थोडंसं ऑइल सुटलेलं, आता ह्याच्यामध्ये जे आपण मसाला वगैरे लावून ठेवलेलं ना कोळंबीला, ते कोळंबी ह्याच्यात टाकायचे आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबू पण पिळवू शकता, लिंबू टाकला तरी चालेल। जेव्हा आपण कोळंबी मसाला वगैरे लावतो ना, तेव्हा माझ्याकडे लिंबू नव्हता म्हणून मी नाही लावला। आता ही कोळंबी मिक्स केल्यानंतर या मसाल्यामध्ये थोडंसं मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, आणि मग आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया या मसाल्यामध्ये। आता हे 5 मिनटं शिजून घेऊया। 5 मिनटानंतर आता तुम्ही पाहू शकता आपल्या कोळंबी आता व्यवस्थित शिजलेली आहे। थोडंसं 2 मिनटासाठी ना असंच थोडंसं पाणी कमी होण्यासाठी असंच ठेवूया गॅसवरती, कमी गॅसवरती। आणि आता ह्याच्यामध्ये आपण आता थोडं तुम्ही पाहू शकता पाणी आपलं कमी झालेलं आहे, आणि आता सुक्की म्हणजे ग्रेव्हीसारखं झालेलं आहे। या स्टेजवरती आपल्याला याच्यामध्ये कोकम टाकायचं आहे। कोकम आपल्याला लास्टच टाकायचं आहे, नाहीतर ते आपल्या ग्रेव्हीला किंवा मसाला कोळंबीला काळपटपणा येऊ नये, म्हणून आपल्याला लास्टलाच टाकायचं आहे। मी इथे 3-4च कोकम घेतलेत। आणि आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची आहे 1 मिनटानंतर। कोथिंबीर टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली कोळंबी वगैरे अशी ग्रेव्ही टाईप असं मसालेदार कोळंबी मसाला आपला तयार आहे सर्व करण्यासाठी। तर मंडळी, ही कोळंबी तुम्ही ना आपल्या तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर, मी तर चपातीच केलेली, पण तांदळाची भाकरी केलात ना तर अजूनच भारी चव लागते याच्याबरोबर, आणि खूपच भारी लागते। कोकम टाकल्यामुळे ह्याच्या आंबट तिखट अशी चव येते। तर एकदा ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर एक लाईक करा, शेअर